अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे। सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना घराभोवती कंपाऊंड उभारल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेत। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बिबट्याची दहशत वाढताना पाहायला मिळते। यासाठी आता शेतकरी सुरक्षेसाठी काही उपाय करतायत। त्यावेळेस हे बिबट्यांचा वावर या एरियामध्ये वाढला, त्यामुळे तेव्हाच आम्ही ठरवलं की आपल्याला जर आपले लहान मुलगा आहे याची जर सुरक्षेसाठी जर आपल्याला सुरक्षा करायची असेल तर आपण पहिलं तार कंपाऊंड केलं पाहिजे। आम्ही या तार कंपाऊंडला नुसतं एक खाली त्याचं बांधकाम करून एक जाळीवरती त्याच्यावर एक 3 फुटाचं बांधकाम, त्यावरती 7 फुटाची जाळी आणि एक 3 फुटाचं आम्ही फेन्सिंग केलं। फेन्सिंग करण्याचं कारण असं की या फेन्सिंगमुळे तो आतमध्ये येत नाही। छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलंय। तसंच फडणवीस यांच्या हस्ते कमल तलावाचंही उद्घाटन करण्यात आलंय। कमल तलावाचं पहिलं तिकीट फडणवीसांनी 20 रुपये देऊन घेतलंय। उत्तर नागपुरातील भाजपच्या माजी वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या करण्यात आली। भाजपच्या सचिन साहू यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली। आरोपीला पकडण्याची मागणी करत संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत। आरोपीला पकडेपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही अशी भूमिका आता नागरिकांनी घेतली आहे। यापूर्वी सुद्धा या घटनेची माहिती पोलीस ठाण्याला त्याची वारंवार धमकीची त्याने दिली, पण इकडच्या एक PSI पाटील म्हणून आहे, त्याच्या नामुष्कीने त्याच्या अकर्मण्यतेने ही सर्व घटना घडली असा सगळ्यांचा आरोप आहे। सोबतच इकडचा जो PI आहे तो सुद्धा हे जे हत्या करणारी मंडळी आहे यांच्यासोबत त्यांच्या दुकानामध्ये जाऊन बसते आणि ते अवैध धंदे करतात अशी शिकायत आहे। ही सर्व शिकायत आम्ही माननीय मुख्यमंत्रींजी सोबत केली। माननीय मुख्यमंत्रीजीने त्वरित पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचा निर्देश। छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। तसंच फडणवीस यांच्या हस्ते कमल तलावाचं ही उद्घाटन करण्यात आलंय। कमल तलावाचं पहिलं तिकीट फडणवीसांनी 20 रुपये देऊन घेतलंय। स्मारकाचं लोकार्पण इथे संपन्न झालेलं आहे। अत्यंत आनंद माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करते की हा जो तलाव आहे पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे, पण त्याचं नाममात्र शुल्क ठेवण्यात आलेलं आहे। तेव्हा ते तिकीट आपण पहिलं तिकीट हे आदरणीय अतुल सावे सरांनी घ्यावं, त्यांना तुम्ही द्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच पहिलं तिकीट इथे घेतलेलं आहे आणि ती पावती आहे, तिकीट त्यांना देण्यात आलेलं आहे। 20 रुपये केवळ नाममात्र शुल्क ह्याचं आहे। आणि सर इथे कमळाच्या बिया पण आहेत, तर त्याही आपण आयुक्तांना द्याव्यात। आणि विजय सर आपण हे पुढे, हे विजय पाटील सर आहेत आणि याच्यामुळे अर्थातच पर्यटकांची संख्या निश्चितपणाने वाढणार आहे आणि अतिशय सुंदर असा हा कमल तलाव हा सगळ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे। संपूर्ण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे असं जयकुमार रावल यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार असं रावल म्हणाले। आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी हे वक्तव्य केलंय। भाजपने अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती। भाजप किती लढलो ते 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स, म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं। पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या, तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका। तसंच UN जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका, तिथे पण तुमचं काय एक दबदबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या। भारतीय जनता पार्टीबद्दल जुनं आमचं नॅचरल पार्टनर होतं म्हणून त्यांची सदिच्छा असते की जे मोदी साहेबांचं जे वजन आहे ते कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात। ट्रम्पने सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं। अमेरिकेमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ BJP आहे। जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ BJP हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात, सदिच्छा देतात। आम्ही चंद्रावर कॉलनी उघडणारे आमचे मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली। संपूर्ण जगामध्ये पंतप्रधान मोदींचं नाव असल्याचं जयकुमार रावल यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार असं रावल यांनी म्हटलंय।
आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी हे वक्तव्य केलंय.